बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे. काय अधिकार दिलेला आहे? मतदानाचा अधिकार दिलेला आहे. लोकशाहीतलं पवित्र दान हे मतदान आहे आणि या मतदान आपल्याला फक्त दर 5 वर्षांनी जे निवडणूक होते या निवडणुकीमध्ये मतदान करून आपल्याला त्यात बदल घडवून आणायचा आहे. जे सत्ताधारी खुर्चीवर बसलेत आणि ते जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत किंवा जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात, अशा सत्ताधाऱ्यांना खुर्चीतनं खाली खेचण्याचं काम आपण मतदानाच्या माध्यमातून जनता जनार्दन करत असते. त्यामुळे मित्रांनो, ही वेळ आहे. जर आपण आता बदल नाही घडवला तर पुढील 5 वर्ष म्हणजे 2031 पर्यंत आपल्याला परत पश्चाताप करायची वेळ येईल. आपल्याला माहित आहे मागील 5 वर्ष म्हणजे 5 वर्ष 17 ते 22 पर्यंत इथलं जे आपण निवडून दिलेले पहिले सदस्य होते, त्याच्यानंतर 4 वर्ष तर इलेक्शनच झाले नाहीत. त्यामुळे आपण सर्वांनी आपला हात गोदाकाठचा पट्टा, सदन आहे, सुजलाम सुफलाम आहे, आपल्याला पाणी पुरवठा मुबलक होतं, इथं फळभाज्यांचं उत्पन्न होतं आणि तरीही आपण अजून मागास राहिलेलो. त्याचं कारण म्हणजे इथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी कामं व्हायला पाहिजेत ती कामं झालेली नाही आहेत. मित्रांनो, मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, माझ्यावर सारखा आरोप केला जात आहे माझ्यावरती आणि माझ्या सुविद्ध पत्नीवर की आपण मुंबईला राहता, आपण आमचे काय प्रश्न सोडवता. पण मी आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो, मी मुंबईला जरी राहत असलो तर माझा जन्म कानसूरला झालाय. मी या गावचा भूमिपुत्र आहे. या बाबळगावशी माझी नाळ जुळलेली आहे. बाबळगावमध्ये माझं लहानपण गेलेलं आहे. माझे इथे अनेक सारे वर्गमित्र आहेत आणि जरी तिथं राहत असलो तरी मी कंटिन्यू इथल्या माझ्या सहकाऱ्यांच्या, माझ्या जनतेच्या आहे. कुठल्याही आत्तापर्यंत मागच्या 10 वर्षात रवी सर मी कुठल्या पदावर नाहीये, मी पक्षामध्ये पद घेतलं नाही, मी कुठल्या पदावर बसलो नाही, तरी सुद्धा या भागातल्या प्रत्येक प्रश्न जेव्हा जेव्हा माझ्याकडे यातल्या माझ्या सहकारी घेऊन आले, मी त्यांचे ते प्रश्न सोडवायचं काम केलेलं आहे. त्यामुळे आणि जे इथं राहत आहेत, जे 24 तास इथं राहत आहेत, त्यांनी काय दिवे लावले? जी लोक इथं राहत आहेत, जी लोक इथं सत्तेत बसली आहेत, जे राजकारण करतायत, अरे तुम्ही इथे बसून काही करत नाही म्हणून मला मुंबईवरनं तुमचे प्रश्न सोडवायला इथे यावं लागलंय. आणि मी तुम्हाला ठणकावून सांगतोय, इथं आल्यानंतर नाही विकास करून दाखवलं तर परत तुमच्या दारामध्ये परत येणार नाही मी. आणि अशा प्रकारे इथे आम्ही जे काही माझं विकासाची ब्लूप्रिंट माझ्या डोक्यामध्ये, मी सांगितलं की मी बाबळगाव फाट्याला जमीन घेतली, आम्ही एक मोठ्या प्रमाणात चॅरिटेबल हॉस्पिटल चालू करणार आहेत, बरेचसे प्रोजेक्ट आहेत. आता खरं म्हणजे अशा मोठ्या मी राजकारणी नाही आहे, त्यामुळे मी आपल्याला खोट्या भूलथापा देऊन बोलवणार नाही. तरी म्हणून मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की ही वेळ जी आहे ही बदल घडवायची आहे. ही वेळ ही तरुण पिढीची आहे. ही वेळ जी आहे ही लोकशाहीचा हक्क बजावण्याची वेळ आहे. आपण बघताय देशामध्ये काय चालू आहे आणि ज्या पद्धतीची मनमानीचं राज्य या देशामध्ये चालू आहे, ते जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर बघा, अख्ख्या परभणी जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होत होत्या त्यावेळेला महायुतीच्या सर्वच्या 29 पैकी 26 जागा निवडल्या, लेकिन फक्त परभणी महानगरपालिकेवर आदरणीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली भगवा फडकला. ही मित्रांनो अभिमानाची गोष्ट आहे. मातोश्री हे आपलं दैवत आहे. आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची ही घोडदौड कधीही थांबवली नाही. बघा आपल्या शिवसेनेवर किती संकट आलीत, मागते 3-4 पक्ष फुटला, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले, तरी हा इथे समोर बसलेला सर्व माझा शिवसैनिक आदरणीय पक्षप्रमुखांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला, म्हणून आज मी तुमच्या समोर इथं उभा राहू शकलोय. मला अभिमान आहे शिवसैनिक असल्याचा, मला अभिमान आहे तुमच्या सर्वांच्या गळ्यामध्ये भगवा पट्टा असल्याचा. आणि मित्रांनो, ही जी ताकद आहे ही आपल्या सर्वांची ताकद आहे. म्हणून परत एकदा आपल्या सर्वांच्या साथीनं मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण सर्वांनी जर मला साथ दिली तर नक्कीच परत एकदा या बाबळगाव सरकारवरती खूप दिवसानंतर भगवा फडकणार आहे. आणि इथं फडकल्यानंतर सुद्धा परभणी जिल्हा परिषदेवर भगवा फडकणार आहे, ही मी आपल्याला ग्वाही देतो. मित्रांनो, त्याचबरोबर मी स्वतः कासापुरी सर्कलमधनं उभा आहे. खूप मोठी जबाबदारी पक्षाने आदरणीय खासदार साहेबांनी माझ्यावर दिलेली आहे. खूप कमी वेळामध्ये मी प्रचंड रात्रंदिवस मेहनत करतोय. मी आपल्याला एक आव्हान करू इच्छितो, या संपूर्ण 10 ते 15 दिवसात जितक्या हजारो लोकांच्या मी संपर्कात आलो सर, ज्यांनी मला अडचणी सांगितल्या त्या प्रत्येकाची अडचण सोडवायचा मी प्रयत्न केला. प्रत्येक माणसाशी भेटलो, घरोघरी गेलो. त्यामुळे कुणीही माझ्यावर कसलाही आरोप करू इच्छित नाही. मी आपल्याला एकच सांगू इच्छितो मित्रांनो, मला यावेळेला एकदा संधी द्या आणि मी या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला व आमचे पंचायत समितीचे उमेदवार श्रीधरजी गिराम आणि कानसूरगणातून आमच्या सौ मनीषाताई कोल्हे यांना आपण प्रचंड मताने निवडून द्यावं, ही आपल्याला नम्र आवाहन करतो. आणि माझे 2 शब्द संबोधतो. थोड्या वेळातच खासदार साहेबांचं आगमन होतोय. आदरणीय रवींद्र धर्मे